हाय हॅलो नमस्कार. तर आज दिवसाची सुरुवात ही मी स्किन केअर करण्यापासूनच ठरवली होती. कारण का पाऊस थोडाच पडला होता, पण ऊन मात्र एवढं जास्त तापलं होतं आणि एवढी गरमी होत होती, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे टॅनिंग आणि डार्क सर्कल्स हे माझे जास्तच वाढत चालले होते. म्हणून मी बर्फ आणि मुलतानी मातीच यूज करते. त्यामुळे मी सकाळी उठली, बर्फ वगैरे लावला आणि मुलतानी माती लावली. ती सुकत होती तोपर्यंत किचनवरती जी भांडी होती लावायची तीही लावून घेतली आणि नाश्त्याची भांडी वगैरे होती तीही घासून घेतली आणि किचन ओटा वगैरे साफ करून घेतला व्यवस्थित. कारण का मला दुपारचं जेवणही बनवायचं होतं. मग त्यानंतर मग कोमट पाण्याने मी फेस वॉश केला आणि मी गुलाब पाणीच वापरते, तर तेही मी स्प्रे करून घेतलं चेहऱ्यावरती. कारण का गुलाब पाणी हे मॉइश्चरायझरचंही काम करतं आणि कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट्स किंवा काही क्रीम वगैरे वापरली तर त्याचा इफेक्ट चेहऱ्यावरती लगेच मिळतो असं नाही, तर त्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. म्हणून मग मी जास्त काही प्रोडक्ट्स वगैरे असे यूज करत नाही. मग त्यानंतर मग मी टेरेसवरती जात होती, तर माझं लक्ष गेला पायांकडे. बघते तर 2च बोटांना नेलपेंट लावली होती. असं कोण करतं का? पण माझ्या बाबतीत असं झालं होतं. कारण का मी नेलपेंट लावत असताना चार्विकमध्येच उठला होता, त्यामुळे माझं नेलपेंट लावायच्या नंतर लक्षातही राहिलं नाही. त्यानिमित्ताने टेरेसवरती जात होती तेव्हा मला कळलं की 2 बोटांना नेल पॉलिश आहे. मग ती पहिली नेल पॉलिश क्लिअर करून घेतली, दोन्ही पायांना व्यवस्थित नेल पॉलिश लावून घेतली आणि टेरेसवरती गेली. टेरेसवरती एवढं भन्नाट ऊन कडक पडलं होतं आणि व्ह्यूही खूप छान दिसत होता, पण त्यामागे एवढं ऊन होतं ना की पूर्ण डोकं तापलं होतं. कारण का तांदूळ सुकत घातले होते, मग तेच बघायला गेली होती. घरी आली, मस्त असं बसली होती थोडा वेळ, कारण का पूर्ण डोळ्यासमोर अंधार झाला होता. त्यानंतर चार्विकही उठला, मग त्याला फ्रेश वगैरे केली. मीही फ्रेश झाली, दिवाबत्ती केली आणि मला दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती. आज आम्ही जेवायला 2घंच जण होतो, म्हणून म्हटलं आज काहीतरी एकाच असं करावं, म्हणून मी खिचडी करायची ठरवली. मग त्यासाठी मी मिक्स डाळीची खिचडीच करणार होती. चार्विकही आवडीने खातो. मग त्यासाठी मी कांदा, टॉमॅटो असे बेसिक मसाले, राई, जिरा, मिरच्या, हिरव्या मिरच्या 2 लाल मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण हे एवढंच मी यूज केलं होतं. मग त्यासाठी मी पहिलं तेल, राई, जिरा, मोहरी असे सगळे बेसिक मसाले वगैरे टाकले आणि त्यानंतर त्याच्यावरती मी तांदूळ, डाळ वगैरे धुवून